आकाशवाणी मुंबई. सदया कर्देकर राष्ट्रीय बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. भूतान आणि भारतादरम्यान स्वच्छ ऊर्जा भागीदारी वाढवण्याच्या प्रधानमंत्र्यांचा भूतान दौऱ्यात संकल्प. शांततापूर्ण आणि निर्भय निवडणुकांसाठी यंत्रणांनी दक्ष राहण्याची राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची सूचना. मद्य उत्पादन शुल्क धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत सक्तवसुली संचालनालयाची कोठडी. रशियाची राजधानी मॉस्को इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आत्तापर्यंत 60 जणांचा मृत्यू. भारतासह संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतर देशांनीही केला हल्ल्याचा निषेध. आणि IPL T20 क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल तसंच कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद असे 2 सामने. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 2 दिवसीय भूतान दौऱ्यादरम्यान उभय देशांतर्फे एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आलं. जलविद्युत, सौर आणि हरित हायड्रोजन या क्षेत्रात उभय देश आपली स्वच्छ ऊर्जा भागीदारी वाढवून नवीन प्रकल्पाचा विकास याविषयी या निवेदनात उल्लेख केला आहे. दोन्ही देशांमध्ये असलेले सांस्कृतिक आणि आध्यात्मिक बंध यामुळेच भारत आणि भूतानची मैत्री टिकून असल्याचं या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भूतानचे राजे जिग्मे खेसर न्यागमाल वांगचुक यांच्या हस्ते थिंपू इथं भारताच्या साह्यानं बनवल्या गेलेल्या ग्याल्त्सुएन जेट्सन पेमा मातृ तसंच बाल रुग्णालयाचं आज उद्घाटन झालं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील विशेष न्यायालयानं काल मद्यावरील उत्पादन शुल्क धोरण घोटाळा प्रकरणी 28 मार्चपर्यंत ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. केजरीवाल यांना गुरुवारी रात्री अटक केल्यानंतर काल विशेष CBI न्यायालयात हजर करण्यात आलं. विशेष CBI न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी त्यांना कोठडी बजावली आहे. दरम्यान अटकेनंतरही केजरीवालच दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील असं आम आदमी पक्षानं सांगितलं आहे. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपावरून CBI अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं तृणमूल काँग्रेसचे नेते महुआ मोइत्रा यांच्या कोलकात्यासह इतर काही ठिकाणांवर आज छापे मारले. CBIनं लोकपालांच्या निर्देशानुसार मोइत्रा यांच्याविरोधात प्रथम माहिती अहवाल दाखल केला आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल 6 महिन्यात सादर करण्याचे निर्देश CBIला दिले आहेत. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी एका व्यापाऱ्याकडून लाच घेतल्याचा आरोप असलेल्या मोइत्रा यांना संसदेच्या नीतिशास्त्र समितीच्या शिफारसीवरून डिसेंबर महिन्यात लोकसभेतून बडतर्फ करण्यात आलं होतं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यातल्या निवडणूक प्रक्रियांना वेग आला आहे. मध्य प्रदेशात पोलीस आणि अंमलबजावणी यंत्रणांनी आत्तापर्यंत 14,22 लाख रुपयांहून अधिक किमतीचं विविध साहित्य जप्त केलं. त्रिपुरामध्ये 19 आणि 26 एप्रिल रोजी 2 टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. बंदीपोरा आणि काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यातल्या 6 जागांसाठी पारदर्शी आणि निष्पक्ष निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात पूर्वनिश्चित नसलेल्या स्वरूपात बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, EVM आणि व्हीव्हीपॅटचं वितरण करण्यात आलं. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज नवी दिल्ली इथे पक्षाच्या मुख्यालयात बैठक होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह समितीचे सदस्य आणि राज्यातील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ तसंच नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. लोकसभा निवडणुकीसाठी इथे पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान होणार आहे. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात त्यांनी गोपेवाडा आणि पलाडी इथल्या प्रस्तावित मतमोजणी केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातल्या विविध नियंत्रण कक्षांनाही भेट दिली. शांततापूर्ण आणि निर्भय निवडणुकांसाठी यंत्रणांनी दक्ष राहण्याची सूचना त्यांनी केली. मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून मतदान करून मतदानाचे प्रमाण वाढवण्यात सहभाग द्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. महाराष्ट्र सरकारनं काल इक्बाल सिंग चहल यांची मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. भारतीय निवडणूक आयोगानं राज्य सरकारला भूषण गगराणी यांची मुंबई महानगरपालिकेचे नवीन आयुक्त म्हणून नियुक्ती करण्याचे निर्देश दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाच्या घोषणेनंतर भारतीय निवडणूक आयोगानं 3 वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा करणाऱ्या नागरी आयुक्त आणि अतिरिक्त किंवा महापालिका आयुक्तांची बदली करण्याचे आदेश दिले होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. रशियाची राजधानी मॉस्को इथल्या क्रॉकस सिटी हॉलमध्ये शिरून 3 सशस्त्र हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात 60 पेक्षा अधिक जण ठार झाले तर 100हून अधिक जण जखमी झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र प्रमुख आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने निषेध केला आहे. या हल्ल्याची जबाबदारी द इस्लामिक स्टेट खोरासान या गटाने स्वीकारली आहे. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिया गुटेरेस यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. आपल्या संवेदना पीडितांच्या कुटुंबांचे समवेत असून रशियन फेडरेशनसोबत एकजुटीने उभं असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. अमेरिका, युरोपियन महासंघ, ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, संयुक्त अरब अमिराती यांच्यासह अनेक देशांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. या हल्ल्यात बळी पडलेल्यांबद्दल शोक आणि निषेध व्यक्त करण्यासाठी नवी दिल्लीतल्या रशियन दूतावासात रशियाचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणला आहे. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या 3 स्वातंत्र्यसेनानींना आजच्या दिवशी 1931 साली फाशी देण्यात आली. हा दिवस शहीद दिवस म्हणून पाळला जातो. या निमित्ताने पंजाबसह देशभरात हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण महामंडळानं गैरप्रकार आढळून आल्यानं 20 शाळांची संलग्नता काढून घेतली आहे. यात केवळ दिल्लीतल्या 5 शाळांचा समावेश आहे. सीबीएसईनं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे. मंडळानं अचानक केलेल्या तपासणीत संलग्नता तसंच परीक्षा घेण्याबाबत आखून दिलेल्या नियमांच्या पालनात विसंगती आढळून आल्यानं ही कठोर कारवाई केल्याचं म्हटलं आहे. पटावर खोटी विद्यार्थी संख्या दाखवणे, अपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देणे, व्यवस्थित नोंदी न ठेवणे यांसारखे अनेक गैरप्रकार या शाळांमध्ये आढळून आल्याचं सीबीएसईनं म्हटलं आहे. याबाबत सखोल चौकशी करून शाळांची सीबीएसई मंडळाशी असलेली संलग्नता काढून घेण्यात आली आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज दुपारी 3:30 वाजता पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल तर संध्याकाळी 7:30 वाजता कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद असे 2 सामने होणार आहेत. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी काल चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सलामीचा सामना चेन्नईनं 6 गडी राखून जिंकला. बंगळुरूनं विजयासाठी दिलेलं 174 धावांचं आव्हान चेन्नईनं 18 षटकं आणि 4 चेंडूत केवळ 4 गड्यांच्या मोबदल्यात गाठलं. भारताचा बॅडमिंटनपटू किदंबी श्रीकांत यानं स्विस खुल्या स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. स्वित्झर्लंडमधील बसेल इथं काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत त्यानं ली चिया हाओ याचा 21-10, 21-14 असा पराभव केला. उपांत्य फेरीत आज श्रीकांतचा सामना लिन चुन यी याच्यासोबत होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या इतर सामन्यांमध्ये भारताच्या प्रियांशू राजावत आणि किरण जॉर्ज यांना पराभव पत्करावा लागला. US सिनेटनं $1.2 ट्रिलियन इतका आकस्मिक निधीला काल मंजुरी दिली. यामुळे अमेरिकेची शासन व्यवस्था आंशिक स्वरूपात ठप्प होण्याची नामुष्की टळली आहे. खर्चासाठी निधीच्या मंजुरीसाठी मांडण्यात आलेला प्रस्ताव 74-24 इतक्या फरकानं काल मंजूर करण्यात आला. समुद्रात होत असलेल्या चाचेगिरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तैनात केलेल्या INS कोलकाता या युद्धनौकेचं आज ताब्यात घेतलेल्या 35 सोमाली चाच्यांना घेऊन मुंबईत आगमन झालं. या चाच्यांना येल्लो गेट पोलिसांच्या हवाली करण्यात आलं आहे. एडनच्या आखातात ही युद्धनौका तैनात केली गेली होती. नौकेवर सागरी चाच्यांच्या संशयास्पद हालचाली ड्रोनच्या सहाय्यानं आढळून आल्यानं भारतीय नौदलानं INS कोलकाताच्या माध्यमातून या चाच्यांना ताब्यात घेतलं होतं. बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला 1,000 कोटी रुपयांचा निधी हस्तांतरित केला आहे. हा निधी प्रामुख्यानं मेट्रो रेल्वेमार्ग बांधण्यासाठी खर्च केला जाणार आहे. हा निधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून अपेक्षित असलेल्या 5,000 कोटी रुपयांचा भाग असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भूतान आणि भारतादरम्यान स्वच्छ ऊर्जा भागीदारी वाढवण्याचा प्रधानमंत्र्यांच्या भूतान दौऱ्यात संकल्प. शांततापूर्ण आणि निर्भय निवडणुकांसाठी यंत्रणांनी दक्ष राहण्याची राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी S. चोक्कलिंगम यांची सूचना. मद्य उत्पादक धोरण
शुल्क धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत सक्तवसुली संचालनालयाची कोठडी. रशियाची राजधानी मॉस्को इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आत्तापर्यंत 60 जणांचा मृत्यू. भारतासह संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतर देशांनीही केला हल्ल्याचा निषेध. आणि IPL T20 क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल तसंच कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद असे 2 सामने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.